नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तरी ते ना मी डांगर, चक्की, भेंडी, गवारची शेंग आणि दोडकं कट करून घेतले, कारण की भाजी ना मिक्स करायची होती। तर म्हणून म्हटलं आता ही पाचही भाजी एकत्रच करायची, तर मी पटपट कट करून घेतलं। आणि काही ठिकाणी कसे वेगवेगळ्याही भाज्या करतात, पण आम्ही मिक्सच भाजी केली कारण खूप छान लागते। तरी बघा तुम्हाला आता मी दाखवत होते। आणि त्यानंतर इथे ना जिऱ्याला फोडणी दिली आणि मी अशा पटपट आम्ही स्वयंपाक करून घेतला ना। तर हे बघा आता इथे ना जिरी, मोहरी, थोडेसे 2 ते 3 मिरची कट करून टाकले ना, हळद पावडर, लाल तिखट पावडर, आणि छान पण झाली होती बरं का ही भाजी, मला वाटलं नव्हतं। आणि मी ही भाजी पहिल्यांदाच खाल्ली, तर खरंच खूप छान लागली। तर आता इथे परतून घेते, मीठ टाकल्याच्या नंतर थोडंसं परतून घ्यायचं, जेणेकरून चौकड मीठ लागून छान असं भाजले हे होतं। आणि याच्यात शेंगदाण्याचा कूट चालतच नाही, म्हणजे जमिनीत मातीत भाजी उगवते ना अशी मुळात खालीच, तर ती भाजी ते चालत नाही, म्हणजे शेंगदाणे झाला, बटाटा झाला। तर आता इथे ना मी भाजी इथे परतून घेते आणि आता याच्यावर मी झाकण लावून ठेवते, कारण की ना दुसरं पण आपल्याला पटपट स्वयंपाक करायचाच आहे ना बाकीचा। तर आता इथे ना मम्मीनं छान अशा आळूची पानं आणली होती, आळूची पानं आणले होते, तर त्यासाठी मी पीठ भिजून घेते। तरी तर मस्त आता पीठ भिजून घेतलंय आणि आता ते पीठ भिजल्याच्या नंतर ते वाफे शिजेपर्यंत ना मी पटकन असं आळूच्या पानाला पीठ लावून घेते। तर खूप छान आणि मस्त स्वयंपाक झाला, जास्त वेळही लागला नाही आम्हाला। तर हे बघा इथे मी आता आळूच्या पानासाठी पीठ मस्त असं छान भिजून घेतलंय। चला तर मग आता एवढं शिजेपर्यंत आहे ना आपण आळूच्या पानाला पीठ लावून घेऊ। तरी ते आता मी आळूच्या पानाला आहे ना पीठ लावून घेते। तर आणि त्यात काय झालं, आम्ही पूर्ण स्वयंपाक झाला होता। जे 2 उपास करू, आजीच्या जागेवर आणि आजोबाच्या जागेवर 2 जण ठेवले होते, आजी आणि काका। तर त्यांना आहे ना उपास करू ठेवलं होतं आणि त्यांना छान असं जेवण दिलं, पूजाही मांडली माझ्या मम्मीने, आजी आजोबाचे मस्त फोटो जवळ खूप छान पूजा केली। तर पण त्याच्यात काय झालं, एक आमच्या मागे ना दुःखद घटना आली, कारण की माझे जे आजोबा आहेत ना, चे वडील, तर त्यांच्याच बहिणीची मुलगी वारली, म्हणजे बहिणीची नात एक्सपायर झाली, कारण की दुःखद निधन झालं तिचं। ते पण बघा ना, आमचा सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर आम्हाला ती घटना ऐकायला आली, तर खरंच खूप वाईट वाटलं। एक विचारही आला की एवढं सगळं झाल्याच्या नंतरच आपल्याला असं दुःखद घटना ऐकायला आली, नाही तर काय, हे जर आपण पितरपाठ करत होतो आणि त्याच्यातच आम्हाला फोन आला असताना, तर आम्हाला खूपच वाईट वाटलं असतं, मनही लागलं नसतं। पण चला, आमच्या आजी आजोबाचीच कृपा म्हणायची। तर हे बघा तिथे मस्त भजे तळून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये ना जिऱ्याची फोडणी देऊन आणि कारल्याची फोडणी देऊन असं मस्त कारलं करून घेतोय। आणि इथे ना मी जसं मला शूट करता येईल तसं मी रेसिपीची शूट केलेली आहे। तर कारण की मी स्टँड आणायचे माझ्या घरून विसरले होते, तर मग म्हटलं आता हातातच मी एका साईडला शूट करून घ्यावं। तर मस्त झालं होतं बरं का कारलं, डायरेक्टच शिजवण्याची गरजही नाही, शिजवलंही नाही, डायरेक्टच करून घेतले। तरी तर थोडंसं मीठ आणि तेल तर अगोदरच होतं कढईमध्ये, तर छान असं परतून घेतलं। आणि त्यानंतर आहे ना मिरची पावडर, हळद पावडर आणि कांदा लसूण पावडर टाकलं। तर हे बघा इकडे ना मस्त आळूच्या पानाला पीठ लावून मस्त आता ते पण उकळून घेतलेले आहे, आणि ते पण इतक्या छान मस्त चांगलं शिजलं होतं ना पीठ। आणि जे उपास करू होते ना, तर त्यांना तर खरंच खूप जेवण आवडलं बरं का, ते म्हणत होते स्वयंपाक खूप छान झाला आहे। तर आता इथे ना मी सगळे अशा आळू वडी काढून घेते, थोड्याशा गरमच होत्या, पण म्हटलं टाईमच नाही आहे थंड होऊन द्यायला। तर आता इथे मी तेलामध्ये मस्त अशा कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत छान असं परतून घेते। आणि माझी मम्मी ना तिकडे मस्त अशा जे मुगाचं पिठाचं जे काय म्हणतात पाटवडी, तर अशा ते कापण्या करून घेते आणि त्याची भाजी मम्मीकडेच होती बनवायची, कारण की म्हटलं मम्मीला तूच बनव, बाकीचं मी सगळी तयारी करून घेतली होती। मम्मीने तेवढं केलं आणि पूजा मांडली होती। तर हे बघा कारलं किती छान मस्त झालं होतं बरं, आणि खायला पण असं कडू वगैरे लागलंच नाही, नाहीतर असं कारलं आपण शिजवून घेतो, रात्री शिजवून ठेवतो, रात्रभर तसंच पाण्यामध्ये ठेवतो,
तर दुसऱ्या दिवशी कारलं घेतो तर ते कारलं कडू लागतं, पण हे कारलं इतकं छान झालं होतं. आणि बघा तुम्हाला आहे ना याची तांदळाची खिराची रेसिपी दाखवायची होती, पण माझ्याकडून ना थोडासा व्हिडिओ स्किप झाला, कारण की तांदूळ आहे ना तर ते भिजून नव्हते घातले, ते डायरेक्टच तव्यावरती आंबळ भाजून घेतले आणि ते मिक्सरमध्ये बारीक केले. पाणी आणि तांदूळ हे मिक्स करून पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं. त्यानंतर वरून दूध टाकलं आणि त्याच्यात आहे ना आता इथे तूप आहे. हे बघा मम्मीच्या घरी मम्मी तूप बनत असते, इतका छान वास होता ना त्या तुपाचा. तर त्याच्यातच मी काजू बदामचे थोडेसे तुकडे केले होते आणि आता ते थोडेसे परतून घेऊन मी त्या खिरीला ठेवलेलं आहे. खीर का बनवायला तर मी त्याच्यात टाकणार आहे. तर ही खीर आहे ना मी पहिलीच वेळेस केली आणि मी ना यूट्यूबला बघितली होती याची खीर रेसिपी, म्हणूनच करून बघितली. तर खरंच खूप छान झाली. तुम्ही नक्कीच करून बघा अशा पद्धतीने. नाही तर आपण काय करतो, तांदूळ भिजू घालतो 1-2 तास आणि नंतर खीर बनायला घेतो. तर ते खीर केल्यापेक्षा ही खीर करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरातल्यांना सगळ्याला आवडेल, कारण की माझ्या मम्मीला इतकी आवडली होती ही खीर, खूप छान झाली होती. तर हे बघा इथे मम्मी मस्त आता आणि ते पाटवडे आहे भाजी तर त्याची करत आहे. आणि इकडे मी आता मिरच्या, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून मस्त आता कढी करणार आहे. तर हे बघा मस्त तरतटले. तर आता आहे ना याच्यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकून पाणी टाकून देते, म्हणजे तोपर्यंत मी इकडे बेसन पीठ आणि दही आहे ना ते मिक्सरमध्येच फिरून घेते, जेणेकरून पटकन होईल, कारण की गडबडच तेवढी होती. थोडासा टाईम होत चालला होता जास्तच, उपवास करून पण उशीर होत होता, म्हणून म्हटलं आता आपणच पटपट करून घ्यायचं. तर असं काही ना काही आम्ही आयडिया सुचत गेलो आणि पटपट करून घेतला. आणि जेवढा पटकन असं स्वयंपाकी स्पीडनं केला ना तर तेवढा चांगलाच झाला बरं का. नाहीतर सकाळपासूनच लागायचं आणि ते हळूहळू करीत राहायचं, तर ते काय एवढं काही ना काही भाजी म्हणा काही म्हणा तर ते थोडीशी काय ना टेस्टिंग चुकते. पण हे स्वयंपाक इतका छान झाला होता, उपवास करून ना खूप आवडला. आता इथे मी झाकण ठेवून देते आणि इकडे मम्मीची पण माझ्या वडिलांची ना दोघांची छान मस्त पूजा चालू होती. दादानं शूट केलंय आणि दादूचं कसं आहे एवढं काही कळत नाही त्याला, तर तो इतका कॅमेरा फिरवत होता ना. तर इथे माझी मम्मी आणि माझे वडील ना दोघंही मस्त वंदना घेत होते आणि तिकडे माझ्या चपात्या चालू होत्या. तर म्हटलं मम्मीची त्यांची पूजा उसरा आपण चपात्या करून घ्यावा. तर हे बघा मी 2 निवेद करून दिले होते आणि माझ्या मम्मीने तिथे निवेद ठेवले होते. तर चला मग आता आहे ना मी पटपट चपात्या करून घेते. आणि दादू काही झूम करतोय काही असं करतोय, तर दादूचं कसं आहे त्याच्या मनात आला तर तो शूट करायचा, नाही आला तर नाही करायचा. तर दादू आता जेवढा केला तेवढाच हे बघा माझी आजी आजोबा इतका झूम केलाय ना दादू. तर मम्मीची पूजा झाली होती आणि मम्मी इकडे आली होती, कारण की उपवास करून आहे ना आता जेवण द्यायचं होतं. तर इथे ना आता मी चपात्या करत होते. आणि एक जर म्हणायचं म्हटलं ना तर खरंच माझ्या आजी आजोबाचेच पुण्य आहे आम्हाला सगळ्यांना. तर हे बघा इथे मस्त छान असं उपवास करून 2 ताटं केले होते आणि आता ते माझी मम्मी त्यांना देऊस तर मी इकडे सगळ्या चपात्या करून घेते, कारण की पुरणपोळी केलीच नव्हती, चपातीच केली. आणि माझ्या आजी आजोबा खरंच खूप पुण्यवान होते आणि त्यांचंच पुण्य आम्हाला आज लागले आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीचे असावा, बस एवढीच इच्छा आहे. आणि आमच्या आजी आजोबांनी इतकं केलं ना आमच्यासाठी, तर आमच्या सगळ्यांसाठी केलेलं आहे माझ्या आजी आजोबांना. तर इथे ना आता मी माझ्या आजी आजोबाला कुकू लावून त्यांचा आशीर्वाद घेते. तर इथे ना आजी आजोबाला आशीर्वाद घेताना तर मला खरंच मी व्हिडिओ एडिट करते, पण माझ्या डोळ्यात आहे ना पाणी आलंय, कारण की आमच्या आजी आजोबासारखं प्रेम आहे ना आम्हाला कोणी देऊ शकणार नाही. कारण की ना खरंच माझे आजी आजोबा इतके चांगले होते, आम्हाला इतके सगळ्यांना सांभाळून त्याने सगळ्यावर प्रेम, सगळ्यावर आशीर्वाद. आणि आमचे आजोबा ना इतके प्रेमळ होते, आजी पण प्रेमळच होती. तर म्हणून आम्हाला आजपर्यंत येते रडू येते. आणि आम्ही आमच्या आजी आजोबाचे चला मग आता आजी आजोबा म्हटलं तर खरंच रडायला येते. तर हे बघा इथे दादू बसलाय आणि उपवास करूनचे जेवण झाली. त्यानंतर माझ्या वडिलांचे जेवण झालं, पण उपवास करून जेवता वेळेस आम्ही काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण की कोणाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही,
म्हणून आपली काही बळजबरी नसते कोणावर. तर चला आता आम्ही इथे जेवण घेतोय आणि जेवण झाल्याचं आम्हाला लगेच दुःखद घटना ऐकायला आली. आता आमच्या आजोबाच्या बहिणीची नात एक्सपायर झाली काही दुःखद असल्यामुळे. तर खरंच त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि की वाटलं की अरे आपला सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि त्यानंतर असं ऐकायला आलं. ते पण आम्हाला एक वेगळीच गोष्ट वाटली. नाही तर आम्हाला मदतच फोन आलाच तर खरंच मनही नसतं लागलं एवढं करायला, कारण की मुलगी 17 वर्षाचीच होती. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.